जेव्हा मास्टर शेफची ऑडिशन पहिला दिवस आणि आजही तो दिवस आठवतोय का? आणि तिथे जावं, मास्टर शेफमध्ये जावं हे कधी ठरवलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला? मास्टर शेफचे मी खूप सीझन बघत होती. म्हणजे पहिल्यापासून मी मास्टर शेफ बघतच होती. तर मास्टर शेफमध्ये जाणं हा माझा एक ड्रीम होता, ओके. की मी घरी बसून सांगायची, "असं कर बाबा, अरे टाईम एवढा आहे, पटकन आवर तू." तर घरचे सगळे मला सांगायचे, की "तू का नाही जात? तुला इतकी चांगली येते रेसिपी, तर तू का नाही करत?" कारण की मास्टर शेफच्या अगोदर मी 2022 मध्ये महाराष्ट्र किचन क्वीन झाली होती. वाह! ज्याच्यात मी ₹1,00,000 जिंकले होते आणि 2025 मध्ये मी की बेटर किचन ऑफ इंडियामध्ये फर्स्ट आली होती मी. वॉव! तर या दोघी कॉम्पिटिशनमधून मला भरपूर असं आतून वाटायला लागलं होतं, की आपण करू शकतो. तुमच्या मनात खोलवर असेल, तर तुम्ही रेसिपी एकदम व्यवस्थित करू शकता. मग त्याला असं नाही, की हा शाकाहारी आहे आणि तो मांसाहारी आहे. तुम्ही कसं जजेसला देऊ शकता, समोरच्याला कसं आपण कन्व्हिन्स करू शकतो, हे मी दोघी-तिघी कॉम्पिटिशनमध्ये शिकून गेली होती. बरोबर. आणि तेव्हापासून स्वप्न होतं, की बाई मास्टर शेफ किती मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. आज आपल्या इंडियामध्ये सगळ्यात हो. मोठा प्लॅटफॉर्म आहे. तर का नाही जावं तिथे? का नाही आपली कला दाखवावी? तर ते स्वप्न माझं पूर्ण आयुष्यात होतं, की बाई हे स्वप्न मी पूर्ण करेलच. आणि जसे-जसे मास्टर शेफ बघायची, तसे नोट्स वगैरे लिहून ठेवायची. भलेही रात्री 3 का वाजेना.